सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण 76% भरलंय। त्यामुळे भीमा नदीमध्ये 26,600 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। हे पाणी आज पंढरपूरमध्ये दाखल झालं। पावसामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहतीये। भक्त पुंडलिकासह वाळवंटातील सर्व मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने सोलापूरचं वरदायिनी असणारं उजनी धरण 76% भरलं असून उजनी धरणामध्ये आता 104 टीएमसी पाणी साठा झाला आहे। त्यामुळे आता पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। उजनी धरणातून 26,600 क्युसेक्स तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये 5,000 क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी आता पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आहे। आपण बघू शकताय या ठिकाणी चंद्रभागा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। आषाढीच्या पार्श्वभूमीवर भाविक देखील मोठ्या प्रमाणात पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि भाविकांना घाटाच्या कडेलाच या ठिकाणी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करावं लागत आहे। मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। कुठंतरी 6 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होतोय आणि त्या काळामध्ये चंद्रभागा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असू नये यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार हे पाणी आता नदीत सोडण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये पावसाने उसंत दिल्याने उजनी धरणामध्ये आता अवघं 15,000 क्युसेक्स पाणी येत असल्याने कुठेतरी हे पाणी देखील 2 दिवसामध्ये ओसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाविकांना पाण्यामध्ये बुडून भाविकांचा मृत्यू होऊ नये यासाठी या ठिकाणी जीवरक्षक बोटी देखील या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत। पावसाने उसंत दिल्याने उजनीमध्ये येणारा विसर्ग कमी झाला आहे आणि त्यामुळे आपोआपच भीमा नदीमध्ये येणारा देखील विसर्ग कमी होईल आणि आषाढी यात्रेला भाविकांना चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये टाळ मृदुंगाचा जयघोष करता येईल यासाठी प्रशासनाचे कसून प्रयत्न सुरू आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।